बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे। अजितदादा आणि सोनावणेंमध्ये 10 ते 12 मिनिटं चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता बजरंग सोनावणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना मात्र जोर आलाय। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलेला आहे। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। अजितदादा आणि सोनावणेंमध्ये 10 ते 12 मिनिटं चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानेच मी ते ट्विट केलंय। याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जी दादाची ओळख आहे। विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीसुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना म्हणतायत, गळ घालतायत की आता आमचं भविष्य कसं, त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात। तर अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलेला आहे। अजितदादा आणि सोनावणेंमध्ये 10 ते 12 मिनिटं चर्चा झाली आहे। त्यांनी अजित पवारांशी संपर्क केला असा दावा मिटकरी यांनी केलेला आहे। बीडचे खासदार आहेत बजरंग सोनावणे, शरद पवार गटामधून लढले होते आणि आता त्यांनी अजित पवारांशी संपर्क केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे। अजितदादा आणि सोनावणेंमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे, ते सुद्धा 10 ते 12 मिनिटं चर्चा झाली असंही मिटकरींचं म्हणणं आहे। त्यामुळे आता बजरंग सोनावणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय।